भेंडी काय वाचली भेंड माहिती आहे काय. निघालो तर आहे आता सध्याला, पण या पावसाचं काय करायचं आहे बघा, किती पाऊस आहे. म्हणजे जस्ट आता घरातून बाहेर पाऊल टाकत होतो, जायचं का नाही, भेंडी आम्हाला जाऊन देणार का नाही. तर भावांनो आत्ता वाशीला आहे आणि चाललोय कुठं तुम्हाला सांगतो आम्ही. मेनमत म्हणजे आता पावसाळा सुरू झाला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पावसाळा सुरू झाला आहे तर आपल्याला सगळ्यांना गणपती बाप्पाची ओढ ही लागते. आणि गणपती बाप्पाची ओढ लागते तर आपण चाललो आता गणपती बाप्पाला बनताना बघायला कारखान्यामध्ये. आणि कारखान्यामध्ये म्हणजे जसं की फरेल वर्कशॉप वगैरेला नाही तर बोलतं मी चाललो आहे गणपती बाप्पाच्या माहेर घरी. म्हणजे बोलता सर्व की पेन हा गणपती बाप्पाचा माहेर घर आहे, तर आम्ही चाललो आहे पेनला. आणि ऋषीदाच्या घरचा गणपती आम्ही बुक करायचा आहे, त्यामुळं तिथं चाललो आहे. तर प्रवास सुरू झालेला आहे भावांनो. आणि वाशीचा ब्रिज मेन आपला. आता इथून बघा, आता इथून आपण वाशीला, वाशीवरून पनवेलला एक स्टॉप घेऊ आपण थोडा. पनवेलला घेतला तर घेऊ, नाही तर कदाचित नाश्ता वगैरे करण्यासाठी. कारण की आता घरातून निघताना मी थोडा नाश्ता करूनच निघालो, जेवलो वगैरे नाही तर हेवी होतो, म्हणजे गाडी चालवायची आहे आपल्याला त्यामुळं. आणि भावांनो मेन मुद्द्याचा विषय म्हणजे की आपल्याला गणपती बाप्पाला बनताना बघायचं आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढा भारी आहे आणि आपल्या चॅनलवरती हा फर्स्ट टाईम असा काहीतरी कंटेंट टाकतो आहे मी. म्हणजे पनवेल कंटेंट टाकतो म्हणजे भाई की जसं की बाकी तुम्हाला सांगतो मी की भावांनो पनवेलला जाऊन गणपती बाप्पाला बनताना बघणं. आणि एवढे सारे कारखाने असतात ना गणपती बाप्पाचे पनवेलला ना पेनला, आय एम सॉरी पेनला एवढे सारे कारखाने असतात ना भावांनो गणपतीचे. मी तर अजूनपर्यंत एक्सपिरियन्स नाही केलेला आहे, मी पण फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स करणार आहे तुमच्यासोबत. तर बघू आपल्याला काय काय म्हणजे बघायला भेटतं. कारण की पेन बोलला तर भावा गाव आला आपला, आणि गावाला जाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. तर हे विको निघालो आहे. तुम्ही पाठच्या मोठो ब्लॉगला एवढा सपोर्ट केला ना, मला आता आहे ना असं म्हणजे काय बोलणार तुम्हाला, मोठो ब्लॉग बनवायची अशी चट लागली तशी काय. आता अजून एक ब्लॉग पेंडिंग आहे, तुम्हाला काय सांगू मी. आता काल 4 वाजेपर्यंत ब्लॉग एडिट करत बसलेलो, आज सुट्टी टाकलेली. आजचा आमचा विषय होता पॉडकास्टचा, पण पॉडकास्टला जरा विषय म्हणजे कसं झाला की पॉडकास्टवाला जो कारखान्यावाला जो माणूस होता म्हणजे मित्राचा आईची कटकट रे गडगड झाला भेंडी. हां, तर आमच्या मित्राचा जो म्हणजे काका आहे तो मूर्तिकार आहे, तर त्यांच्यासोबत आम्ही पॉडकास्ट करणार होतो. आणि चांगलं असं मूर्तिकार आहे असं पण नाही, तर तुम्हाला ते पॉडकास्टमध्ये बघायला भेटेलच जे काय असेल ते. तर आजचा विषय होता पॉडकास्टचा, पण आमच्या म्हणजे कसं झालं की त्या कॉन्टॅक्ट नाही झाला आणि मग तो कसा कॅन्सल झाला विषय. तर आमचा मूड झाला की चला गावी जाऊन येऊया, जर खाडा केलेलाच आहे तर गावी जाऊन येऊया, मूर्ती बुक करूया. आणि आणखीन एक लाईनअपला ब्लॉग आहे जो की असणार आहे कासमाळचा. आम्ही कासमाळचा पण प्लॅन केला आहे, कासमाळला पण जाणार आहे. तर बघू, बहुत सारे ब्लॉग लाईनअप में आहे. शेवटी पोचलेलो आहे आपण वाशीच्या टोल नाक्यावरती. एवढा लांबचा भेंडी याचा कमसे कम आपल्याला लागणार आहेत एक ते 1.5 तास लागणार आहे आपल्याला तिथं पोचायला. तिथं तुम्हाला एक ढापण्याला भेटवतो तिथं पोचून. आणि मध्येच मेन बात म्हणजे पाऊस नाही लागला पाहिजे, कारण की आता मला टोचायला लागले आहेत पावसाचे थेंब. आणि आय थिंक पाऊस लागणार 100% मला असं वाटतं पाऊस लागणार. कारण की काळोख केलेला आहे भावांनो, काळोख केलेला नसताना मग काय विषयच नसता. आणि पाऊस झाला ना चालू मग मला असं गाडी चालवायला भीती वाटायला लागते. हे बघा काय बोलणार आता. राईटला गेलं तर गप टाकायची नाही, रिक्षाने ब्रेक मारला ह्याने पण हे केला. आता पावसामध्ये आपल्याला निघायचं आहे फटफट. बघू, रोड सुके असल्याने मग चालवायला कॉन्फिडन्स असतो, आणि रोड ओले झाले ना मग भीती वाटते. की पाठच्या टायराचं जसं की आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल विषय करून, पाठचा टायर असं वॉबल मारतो आणि मला समजत नाही की तो का मारतो वॉबल. मी लय वेळा फिक्स करून घेतलं तरी पण भीती वाटतच राहते. आता कालचाच विषय झाला, मी कामावरून येत होतो, कामावरून येताना मी भेंडी
माझ्या पाठच्या सॉरी समोरच्या टायरामध्ये 7 PSIची हवा होती आणि पाठच्यामध्ये 16. अशा परिस्थितीमध्ये मी कामावरून गाडी घेऊन आलो आहे आणि तेव्हा एवढी बेकार म्हणजे वन साईड जात होती ना गाडी, खतरनाक. एवढी भीती वाटत होती कंट्रोल करायला गाडीला. आता आपल्याला सरळ निघायचं आहे बरोबर. या टायमाला आपल्या सोबत रायडर कोण नाही. मेन बात म्हणजे रायडर असला तर जराशी मजा आली असती. रायडर कोण आहे नाही. आता आम्ही दोघांना घेणार होतो पण त्यांच्या दोघांच्या आहे ना एकाचा लायसन आलेला नाही. आणि लायसन आलेलं नसतं तरी आपण काम केलं असता, तसा काय विषय नसता. पण मेन बात म्हणजे काय, गाडीची सर्व्हिसिंग नाही, समोरच्या गाडीचा म्हणजे ब्रेक हे नाही, तो वर्किंग नाही. तर हायवेला तर भेंडी समोरचा ब्रेक वगैरे सगळा वेगळा. ब्रेक तर लागणार कारण की आता काय सांगता येते. आता मी पळवली, तीच पॅशन आहे, तो पण पळवणार माझ्या मागं. मग अचानक भयानक ब्रेक लावायला लागला तर पाठच्या ब्रेकवरती किती गाडी थांबू शकते. दोन्ही ब्रेक असतील तरच. आणि समोरच्याला अनुभव पण पाहिजे तेवढा गाडी थांबवायचा. त्यामुळं आम्ही रिस्क घेतलीच नाही. त्यांना बोललो थांबा, आपण आता ह्या महिन्याच्या एंडिंगला किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच जेव्हा जाऊ पुन्हा एकदा पनवेलला नाही यार, पेनला जाऊ तेव्हा नक्की ती पण गाडी काढू. विषय नाही, बघून घेऊ जे काय होईल ते. खर्च करून टाकू ना आपण भेंडी गाडी टॅप टूप. आणि तो बोललाय तसं तर की थंडीच्या आधी बनवणार आहे करून किंवा पुढच्या महिन्यात बनवून टाकल. तरी पण एवढा लवकर गाडी रेडी होईल ना तीवाली पण, म्हणजे कसं दुसरा रायडर पण येईल आपल्यासोबत. दुसरा रायडर आला की मजाच मजा, मग टेन्शनच नाही आपल्याला. म्हणजे कसं टेन्शन म्हणजे कसं आपल्याला कंपनी भेटून जाते ना भावानं शेवटी. आणि येडेचाळे करायला आपल्याला पोरं भेटतात आणि येडेचाळे थांबले नाही पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे, ब्लॉग चालू झाला आणि म्हणजे कंटेंट तर भेटायलाच पाहिजे ना शेवटी. आता एवढी ट्रॉफिक लागली आहे, ट्रॉफिकमधून ग्रुपमधून काढायला लागणार यार. आणि आम्ही दोघांनी पण आहे ना भावना, तुम्हाला आउटफिट नंतर दाखवतो, चेक करवतो आउटफिट. जे कपडे घातलेत एकदम बिल्लावाले, खाली व्हाईट पॅन्ट आहेत दोघांच्या पण. जेवढा पण चिक्कल उडणार तो डायरेक्ट पॅन्टवर दिसून येणार, डायरेक्ट विजिबल. मधल्या रस्त्यावरून जात नाही मी कधी, ह्या साईडच्या कॉर्नरवरून जायचं भावांनो. एकदम खड्डे कमी लागतात. मेन बात म्हणजे वरच्या रस्त्यावरती आहे ना यावाल्या खड्डेला बेकार लागतात. आता एक अजून एक चेक करायचं आहे. अरे POV ऑफ द P. कारण की मी फक्त ब्लॉक क्लिक केला, चालू केला, चला असं केलं आहे. तर मला माहीत नाही हँडल येतो किती, समोरचा व्ह्यू किती येतो आहे, काहीच नाही माहिती. शिलिलियू हे का बोलतो यार, काय विषय शिलिलियूचा. नुसता कुठल्या पण ब्लॉगमध्ये आलाच पाहिजे व्हिडिओ शिलिलियू. आज शनिवार रविवार म्हणजे थोडी गर्दी भेटणार आम्हाला जाताना 100%. कारण की गावी जायला लय जण निघतात शनिवार रविवार बोलला तर. पण आपल्याला रविवारी जायचं ना कामाला भावांनो. शेवटी आपण लोक मजदूर आहेत ना, ते पण भाड्याचे विकत घेतलेले. आईची कटकट, काय विषय आहे रे. चला इकडंच नाही स्टॉप आला काय. एवढ्या मजबूत ट्रॉफिकमधून तर निघालो, पण पाऊस मला असं वाटतं जोरात यायला लागला आहे. इथं पुढं आपण रेनकोट घालण्याची प्रक्रिया करू. बस स्टॉपच्या इथं थांबूया. रेनकोट घालण्याची हां घालायला लागेल. पाऊस आहे, मजबूत पाऊस आहे. आपण रेनकोट घालायची प्रक्रिया करूया. आपल्या बॅगेमध्ये एवढा आपण भिजलोय ना, एवढा भिजलोय काय बोलू शकत नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. तर हा पूर्ण लुक आहे. आणि लुक सोडा, तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवतो. लुक जाऊ दे, तेल लावत. हे बघा
आता ह्या मी किरॉक्स घालून आले किरॉक्स, कारण की स्लिप नाही होत. पण हे बघा, हे घाण बघा किती आले, घाण बघा. हे बघा पूर्ण बाईक. शेवटी आम्हाला बाईकवर यायचं होतं. बाईकचा लुक तर बघा काय दिसतोय. बाईकचं लुक तर बघा भाई. रेनकोट घालून घेऊया. अशा रेनकोट फ्रेम में या. आपल्यासोबत गडी तर बघ फ्रेममध्ये तर या फ्रेममध्ये. हां रेनकोट वाटलं नव्हतंच आम्हाला घालायला लागल. पण आता काय विषय झाला माहिती आहे का, पाऊस जरा जोरात पडायला लागला भावांनो, लय जोरात पाऊस पडायला लागला. तर बोललो घालून जाऊया, नाही तर भिजून जाऊ. ये ठाकूर, ये हाथ हमें दे दे ठाकूर. हाय. हां झाला. चला आता पाऊस निघून जाणार, आपल्याला माहिती आहे. 100% गॅरंटी आहे भावांनो. पाऊस म्हणजे एकदम सुक्का होणार, सुक्का. रेडी हो चुका है मैं, अभी निकलेगा. तर बटणं लावूया सगळी. पाणी गेलं नाही पाहिजे आतमध्ये. असं मध्ये शर्ट पुरा भिजलेलाच आहे. पाणी जाऊन दे नाही जाऊ दे काय फरक नाही पडत भावांना. एक नंबर ना मेरी जान. रेडी झालो ना. चला लेट्स गो टू द रिटर्न राईड करूया आपण. टाळ्याव. आता पावसात पण टेन्शन नाही आपल्याला. काय रेनकोट घातला आहे, आतमध्ये गरम व्हायला लागलं आहे. थोडीशी हवा लागली की एकदम शील. यो काय बनतोय स्टोन. हा हे भारी आहे. बघितलं आपण चुकी करतो भावांनो. हे छत्री घेऊन गाडीवर जायचं असं कधी पण आमचीच चुकी होते. आम्ही रेनकोट कशाला घालतो काय माहिती. पण हे जाऊ दे. हे काय बघा, अजून एक माणूस छत्रीवर. अरे तू तर त्याकडे येतो बघ. आता एकटाच आहे, एका हाताने चालवतो एका हाताने छत्री. टेलिन बोलतात भाव. टेलिन शपथ इज्जत आहे. काकींना इज्जत आहे. मानलं भावांनो. काकी एवढ्या पावसात पण गाडी चालवतात. डेअरिंग आहे डेअरिंग. शेवटी तर मी घाबरतो भेंडी पावसात बाईक चालवायला, पण काकींना इज्जत आहे. एकदम हिरवा निसर्ग हा भोवतीने. जीवन सफर करा मजतीने. रे जीवनाचे गीत गाय ला हो नवे पंख पसरा. बाई काय मजा येते. अशी गाणी लावली पाहिजे. इंटरकॉम पाहिजे होता भावांनी. शपथ सांगतो. 2-2 लाल पर्या. फक्त इथं दिसत नाही आपल्याला बाप्पाच्या पर्या. बालाजी रेस्टॉरंट इथं ओजीवाली लाल परी आहे भावांनो. पाठीमागची आहे ना जी एकदम ओजी, जशी की पत्र्याचा डब्बा पूर्ण त्यामध्ये ते खडखड करणारी आपली ही काय खिडकी काय मेमरीज आहेत यार. एकदा ह्याचा पण ब्लॉग झाला पाहिजे लालपरीमध्ये बसून. नाद बादशा मधीतच आजची कटकट ह्याच्यानी जो दनांग दुनुंग. हे बघा टेम्पो कोसळलेला आहे. अरे भाई काय व्ह्यू. काय डोंगर काय दर्या. ही एकच नंबर आहे. जो असा व्ह्यू आहे असा आहे. आणि मधीतच जो असा किल्ला आहे काय वाटतो. हे तर ट्रॅकिंगला आला पाहिजे एक दिवशी. म्हणजे कोण ओळखीचं असेल तर यार तरच मजा येणार. म्हणजे कसं त्याला माहिती असतं सगळ्या गोष्टी. आजची कटकट बापा. आता आपल्याला घाट सुरू होतोय. घाट लागला आपल्याला. कर्नाळ्याचा घाट होता त्याला. इथून सुरुवात होते घाटाची.
बापरे, आपल्या ब्लॉगमध्ये सेकंड टाइम घाट येतोय. फर्स्ट टाइम मी जुगाड लावलेला फोनचा, तेव्हा तो फोन जाम व्हायब्रेट झाला होता, तुम्हाला माहिती असेल तर. पण ह्या टायमाला आपल्याकडे आहे ना चिमू. भावनू येताना आहे ना, हे पण येताना यार उजेड नसणार रे, उजेड नसतो की मी काय म्हणतो, उजेडच नसतो. फोटो काढले पाहिजेत गाडीचे असे, काय फोटो येतील चिम्मा लेवलचे. फक्त इथं आहे ना गाडी आहे ना लय कंट्रोल करावं लागतं लय, कारण की ब्रेक्स आहेत ना मुश्किलने लागतात, मुश्किलने. म्हणजे कारण की उतरण आहे ना बाबा, तर मग ब्रेक लागणं एकदम कठीण होऊन जातं. ही साईडचा लुक एक नंबर येतोय, म्हणजे कसं झाडं अशी खाली, झाडं खाली आहेत. आणि तो जो एक फोटो येतो ना भारी, म्हणजे त्या पोरगा मगाशी तुम्ही जर तुमचा जर नोटीस जर केला असेल, तुम्ही लक्ष दिलं असेल, N160वरती एक पोरगा उभा होता असा ह्या अँगलला. काय झालं इकडं, काय नाही, त्यांचा रोजचा विषय येण्या जाण्याचा. तर अशी एकदम झाडी आणि समोरून क्रॉस अँगलने असा बघा, हा कसा हा लुक बघा, झाडी आणि असा गाडी उभी आहे इथं बघा. आणि एकदम पलीकडे जाऊन फोटो काढायचा, पलीकडे जाऊन एकदम रावस. माकडं तर दिसतच नाही, माकडं नाही दिसली ना, काय माकडंच दिसली नाही ना, गेली तिकडे पाठ गेली काय आयला, हमने तो देखा ही नहीं है. भाई मालिक एक्सीडेंट हो गया, ये क्या हो गया, हो बाप रे. अनु बघा ह्या ट्रकचा काय माहिती ना कोणचा कसा काय ॲक्सिडेंट झाला आहे बाबा. घाटातला बेकार विषय असो, लवकर निघा. पेनमध्ये आलो आहे, पेनमध्ये एंट्री झालेली आपली. आणि आता पहिला मित्राच्या घरी जाऊया अमनच्या, त्याच्यानंतर मग कारखान्यावर घेऊन जायचं आम्हाला. आणि मग आपण गणपती बघू मस्त. भेंडी काय वाचली भेंड माहिती आहे काय, अरे डायरेक्ट टाकली त्यांनी, साईड बीडला बघत पण नाही. काय लोक असतील रे इकडची भेंडी. काय झालं हे, तू पण आता घोसवशील मला, नाही तर बघ हे बघ आयुष्यपत रायडर आहे होतं. पेन नगर परिषद पेन. इथून लेफ्ट फिरून जायला लागतं, पण इथून आहे ना एक गोष्ट चांगली आहे की महाराजांचं स्मारक आहे इकडे एकदम ओजी. हॅलो आता महाराजांचं पुतळं जवळ आहे. हा ना, त्याचा घर शोधताना ते बघा शाडू मातीचे गणपती, शाडू मातीच्या गणपतींचं काम चालू आहे भावांनो. हे बघा गणपती बाप्पांचे दर्शन व्हायला लागले, म्हणजे समजून जा आपण पेणमध्ये आहोत. ओ भाई, लेफ्ट राईट सगळीकडे गणपती बाप्पांच्या हे दिसतात. हे बघा कारखाने. बघा नंदीमाळ नाक्याला पोचलेलो आहे आता आपण.
भावाने डायरेक्ट बिल्डिंग बांधले. भाईने बिल्डिंग बांधले. माइनक्राफ्टची बिल्डिंग माइनक्राफ्टची बिल्डिंग बोलते. माइनक्राफ्ट मध्ये घर बांधून जमलास आता खरोखर बांधतंय. घर का काम करने को लिया अभी. थांबा आपण गाडी लावूया. ऐक गाडी कडक जागेवर लागले एकदम ओजी मजबूत. क्या अमन भाई घरवीर बांधायला घेतलाय मजबूत मध्ये. नाही घेत ना तिथपर्यंत दाढी नाही काढणार. काय बोलतोय? काय बोलतोय? श्रावण महिना ते सांग ना. श्रावण का महिना. भावानं पोचलोय. अमन शेठचं घर बघा. घर बांधायला घेतलंय भावानी. आता वरती आहे ना आमच्यासाठी गेमिंग पार्लर खोलणार आहे. काय गेमिंग पार्लर बोलते भाई डायरेक्ट. हा नाही दुसरी जगा आहे. इथंच खोल भावा. इथंच पाहिजे आपल्याला. इथंच पार्लर बनवायचं. हा शाळेतली पोर आहेत. शाळेतले पोरं आहेत. हा भाई बघ शाळेतल्या पोरांना भेंडी उचलून आणायचा वर्गातून गेम खेळायला या करू. हे थांबा आपण वर जाऊया डायरेक्ट. हो नो भावांनो नवीन कामाचा आपण ह्याला काय तर माहीत नाही ना भावांनो म्हणून आम्हाला बोलवलंय. मूवी का शूट चालू आहे. साऊथच्या मूवीचा शूट चालू आहे. तुला फेकून सेटअप की हा कंचना मूवीचा सेटअप झालाय. कंचना मूवीचा नाही साऊथच्या मूवीचा. बापरे मला हीच आवडते. खतरनाक रे. किती मोठी आहे खिडकी बघ ना. कसली मोठी. एक काम कर ना अमन जेव्हा बनल ना इकडं ना इकडं झुला डायरेक्ट. हा हे समोर अमन. अरे नवीन प्लॅन एकदम तुला भारी देतो बघ. काय कर माहिती आहे काय इथं बघ. इथे एक झुला टाक आणि इथून समोर आहे ना समोर स्विमिंग पूल बांध. हा म्हणजे कसं आपण इथं बसायचा आणि इथं रोडवर स्विमिंग पूल. काय बोलता भावांनो इथं स्विमिंग पूल पाहिजे रोडवरती. हा इथं झुला पाहिजे आणि इथं स्विमिंग पूल पाहिजे. डायरेक्ट इथून उडी टाकायची सूर मारला डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये. अरे का इधर का भी इस बार जरा बड़ा हो गया रे. बापरे या मोठा घर बांधलाय रे. नाच चालवलाय अमननी तर. अमन किती 4 BHK काय डायरेक्ट एकाच. बघा खतरनाक रे अमन भाई. फेन्स आहे का बचवायला घेतलं अमनने. इथं वरती पण स्लॅब टाकला. शपथ किती माळे चढवतो. हे ऊपरच्या आरामात आहे धडपड आहे. थोड़ा मुश्किल है. इनको 1500 रुपये दिहाड़ी है दिन का. कितना 1500 रुपये दिहाड़ी है दिन का. 15,000 एक महीने का 30,000 45,000. क्या एक कित कौन सा एक महिन्याचे एका जणाचे 45,000. बापरे पण झाले इकडे अमनची गेमिंग रूम. अमनची गेमिंग रूम भावांनो. भाई अमननी खातेरदारी. वडेपाव हे कुठले तू नाव कुठला घेतलेलास. तांडेलचा आणणार होता भाई. जायचा चला पण रात्र नको मग राहू दे. आम्ही रात्रीपर्यंत घरी पोहोचू. भावांनो आता आपण चाललोय गणपती म्हणजे बघायला पहिल्या कारखान्यावरती गणपती बघायला चाललोय. तर अमन शेठ आम्हाला दाखवत आहेत. बघूया कसे गणपती आहेत म्हणजे नवीन काय पॅटर्नचे आलेले आहेत. भावांनो कारखाना काय आहे तुम्हाला कसं काय मूर्त्या आहेत. बापरे चला आतमध्ये भाई. बापरे किती मूर्त्या आहेत बघा. किती मोठा कारखाना आहे भावांनो. एवढा मोठा कारखाना आहे आणि किती सारे गणपती आहेत. नाद आणि हे बघा हे सेक्शन आहे त्या साईडला पण गणपती आहेत.
काय मूर्ती आहेत एकदम सगळं वर्क ऑलमोस्ट सगळं वर्क झालेले आहेत. कलरिंग वगैरे झालेली आहे मस्त. तिसऱ्या कारखान्यावरती आलो आता. बघायला बापरे. तिसरा कारखाना आहे आता हा आमचा. आणि गणपतीचा बघा, छोट्या गणपतींची वर्किंग. बापरे. आपल्या डोळ्यांना दिसते ती फक्त एक सुंदर मूर्ती असते, पण त्याच्या मागे लपलेली असते अनेक दिवसांची मेहनत, प्रेम, श्रद्धा. कारण बाप्पाला आकार देणं म्हणजे फक्त एक कला नाही तर भक्ती आहे. प्रत्येक गणेश मूर्ती ही फक्त मातीची नसते, तर तिच्या मागे असतात अनेक दिवसांची मेहनत, संयम आणि कलाकाराची कला. प्रत्येक रंगाचा थर हा बाप्पाच्या रूपाला अधिक सुंदर बनवत जातो. रात्री रिटर्न परत रिटर्न जायचं. नेहमी तर भावांनो आता आहे ना फायनली एक मूर्ती म्हणजे आवडले, लय भारीवाली आहे. त्याच्यातली गेस करा तुम्ही लोकांनीच कुठली तुम्हाला चांगली वाटते. तुम्हाला जेव्हा आम्ही घ्यायला येऊ तेव्हा त्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला मूर्ती ती. तर आता जरा निघायचा विषय घेऊ. आता निघूया भावांनो. लय रात्र झाली आहे, म्हणजे कम से कम आता किती वाजले तर 8 साडेआठ झाले. 9 वाजायला आलेत. आता आम्ही निघतो 9 वाजता. आणि गेला काय बाय बाय टाटा. चला निघूया भावांनो. आता काही व्हिडिओ बनवायला भेटणार नाही, मजबूत पाऊस असेल.